नेहमीच आपण भातासोबत डाळ ही बनवतोच आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो आणि कधीतरी असं वाटतं की भाताबरोबर आपल्याला एक थोडंसं काहीतरी वेगळं असं बनवायची इच्छा होते भातासोबत खाण्यासाठी. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटले, पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भातासोबत खाण्यासाठी टॅमॅटो सूप बनवणार आहोत. अगदी वेगळ्या पद्धतीने आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने झटकीपट अशी ही रेसिपी आहे. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता त्यासाठी जे मी साहित्य घेतले ते सुद्धा तुम्हाला सांगते की मार्केटमध्ये भरपूर अशी आता गावठी टॅमॅटो येतात, तीच आपण टॅमॅटो घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता मसाला बनवायचा आहे. मसाला बनवण्यासाठी इथे आपण एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि बारीक कट करून घेतले आहे. ओला नारळ घेतलेला आहे छोट्या वाटी. आता चमच्याचं माप बघितलं तर तुम्ही एक चमचा म्हणजे जो मी ह्या मापाने एक चमचा असा नारळ घेतलेला आहे. ओला नारळ खवून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे एक थोडंसं आलं घेतलेलं आहे कट करून, इतकं बघू शकता. पाव चमचा मिरची पावडर घेतलेली. ह्याच मापाने एक चमचा आपण धणे घेतलेले आहेत आणि 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता इथे बघू शकता, इथे मी टॅमॅटो जी घेतली होती ती स्वच्छ धुवून घेतली आणि मध्ये इथे तुकडे करून घेतल्यात आणि ह्यातल्या सर्व मी बिया आहेत ह्या काढून घेतल्या. जेवढ्या होत्या तेवढ्या सगळ्या काढून घेतल्यात. थोड्याफार काय शिल्लक असतील एखाद दोन तर बघू शकता हे थोडंसं आहे. जर का तुम्हाला इथे टॅमॅटोमधल्या बिया नसेल काढायच्या तर तुम्ही नाही काढल्यात तरीसुद्धा चालतील, कारण मी इथे कुठल्याही भाजीला ज्यावेळेस टॅमॅटो वापरते किंवा सूप बनवते त्यावेळेस सर्व टॅमॅटोमधल्या मी बिया काढून घेते. चला आता हे वाटण बनवून घ्यायचं आहे. जवळजवळ एक 7 ते 8 माणसांसाठी हा टॅमॅटो सूप आपण बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी ही 5 टॅमॅटो घेतलेली आहेत. आता इथे मी सर्व जे वाटण घेतलं होतं तेवढं सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि आलं आहे हे थोडंसं मी फिरवून घेते. तर जेवढा मी ह्याच्यामध्ये गरम मसाला घातला होता तो मिक्सरला फिरवून घेतला आहे. बघा अजून इथे जाडसर आहे. आता इथे मी अगोदर फिरवायचं कारण का, आता आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटो आणि कांदा ओला नारळसुद्धा घालून वाटून घ्यायचं आहे. कारण धने आहेत हे अगोदर थोडेसे फिरवून घेतले का व्यवस्थित मिक्सरला सर्व वाटण हे एकत्र वाटलं जातं आणि खूप असं बारीक असं वाटलं जातं, म्हणून हे सर्वप्रथम मी वाटून घेतलं. आता कांदा आणि ओला नारळ आहे हा सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेऊ. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटोसुद्धा घालणार आहोत आणि टॅमॅटो हे सर्व एकत्र करून मिक्सरला आपण फिरवून घेणार. आता इथे मी तुम्हाला जेवढं साहित्य दाखवलं होतं ना तेवढं सर्व मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि अगदी बारीक अशी आपण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता आपण फोडणी देऊया. टॅमॅटो सूपला फोडणीसुद्धा महत्त्वाची आहे. आपण झटकेपट असा टॅमॅटो सूप बघणार आहोत. आता इथे आपण 10 कढीपत्त्याची पानं घेतल्यात. त्याचप्रमाणे 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि कढीपत्ता आहे थोडासा मी हाताने हा कट करून घेते, कारण आपल्याला फोडणी द्यायची आणि फोडणी दिल्यामुळे काय कढीपत्ता आपण ज्यावेळेस तेलावर टाकतो ना तेव्हा उडत देखील नाही. त्याचप्रमाणे याचा सुवास आहे ना खूप सुंदर येतो. तर आता तेलावर आपण फोडणी देऊया. आता इथे फोडणी देण्यासाठी मी 1 पळी तेल घातलेले आहे. तेल गरम करून घेतले. ह्यामध्ये आता आपण कढीपत्ता घालायचा आहे. त्याचप्रमाणे जिरं घेतले ते घालूया. अर्धा टेबलस्पून हिंग पावडर घालूया. मिक्स करून घेऊया. आता जिरं आहे ना हे असं लालसर होईपर्यंत आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्याचप्रमाणे हिंग पावडर घातल्या त्याचा सुवाससुद्धा खूप सुंदर येतो. त्यामुळे आपल्याला हिंग पावडर ही सुद्धा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला फोडणी द्यायची आहे. आता बघू शकता हे मस्त अशी फोडणी झालेली आहे. फोडणी सर्वात महत्त्वाची आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपण जे टॅमॅटो मिक्सरला वाटण सोबत फिरवलं होतं ते सर्व घालून घ्यायचं आहे. आता इथे ना आपण सर्व टॅमॅटोची जेवढी प्युरी केली होती तेवढी सर्व घालून घेतली आहे. आता मीडियम गॅसवर 1-2 मिनटासाठी सतत चमचा फिरवत राहायचा आहे आणि हे आपल्याला ही प्युरी आहे थोडीशी शिजवून घ्यायची आहे. आता इथे मी 2 मिनटासाठी मीडियम गॅसवर हे सतत परतवत राहिली आणि टॅमॅटोची प्युरी आहे थोडीशी आपण शिजवून घेतलेली आहे. पण इथे आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवत राहायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं, इथे आपल्याला 1-2 मिनटासाठी पुन्हा झाकण ठेवायचं आणि हे टॅमॅटो आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. झाकण खोलून बघूया आणि बघू शकता मस्त असं हे तेल सुटलेलं आहे. आता पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून आपल्याला इथे हे टॅमॅटो आहे हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या वाटणाचा त्याचप्रमाणे आपण कच्चं टॅमॅटो घातलं आहे ह्याचा सर्व कच्चापणा गेला पाहिजे आणि बऱ्यापैकी हे तेल बघू शकता इतकं सुटलं पाहिजे. तोपर्यंत आपल्याला 1-2 मिनटं पुन्हा परतवत राहायचं आहे. तर पुन्हा इथे 2 मिनटासाठी मीडियम गॅसवर हे मी शिजवून घेतलेलं आहे आणि बघू शकता मस्त असं बऱ्यापैकी तेल सुटलेलं आहे. पुन्हा मिक्स करून घेऊया.
बघू शकता तेल किती सुंदर सुटलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मसाला म्हटलं तर पुन्हा इथे आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. ह्या अगोदरसुद्धा आपण वाटणामध्ये मिरची पावडर घातली होती. आता इथे आपण पुन्हा थोडासा मिरची पावडरचा वापर करणार आहोत. आता इथे आपल्याला जे तिखट लागेल ना ते आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपण तिखट घालणार आहोत. तर इथे जवळजवळ पुन्हा एक अर्धा टेबलस्पून इतकं मिरची पावडर घालते. त्याचप्रमाणे थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे. सर्व मिक्स करून घेऊया. अर्धा चमचा मीठ घालते, मिक्स करून घेऊया. आता 1-2 मिनिटांसाठी पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याला पुन्हा तेल खूप छान सुटलं पाहिजे. म्हणजे जेवढा कच्चापणा आहे ना तेवढा सर्व निघून जातो. तर इथे पुन्हा मी मीडियम गॅसवर 1-2 मिनिटांसाठी हे सर्व शिजवून घेतलेलं आहे आणि बघू शकता कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे जेवढा हा कच्चापणा होता टॅमॅटोमध्ये त्याचप्रमाणे आपण जे वाटण बनवलं होतं तेवढं सर्व निघून जातो. आणि बघू शकता किती मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता इथे आपल्याला हा टॅमॅटो सूप बनवायचा आहे. टॅमॅटो सूप म्हटलं तर ह्याच्यामध्ये ना पातळ असा आपल्याला बनवायचा असतो. म्हणजे तुम्हाला जसा जाड पाहिजे असेल किंवा पातळ सूप पाहिजे असेल त्याप्रमाणे इथे आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी म्हटलं तर इथे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. अगोदरच गरम पाणी करून ठेवलं होतं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घालून घेतलेलं आहे. आणि ह्यामध्ये आता मी घालते पाणी. जेवढं मला आवश्यकता आहे तेवढे त्याप्रमाणेच मी इथे गरम पाण्याचा वापर करणार आहे. मिक्स करून घेऊया. आता एकदम सुद्धा आपण इथे पातळ सूप करणार नाही आहेत, कारण जेवढं आपल्याला कसं भातासोबत खाण्यासाठी आहे. आणि ज्या वेळेस ना आपल्याकडे भाजी काहीच नसेल त्यावेळेस ना फक्त टॅमॅटो सूप आणि भात खाल्ला ना तर एक नंबर लागतो. त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला थोडासा जाडसर सूप ठेवायचा आहे. आता मी इथे जाडसर सूप ठेवणार आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे तुम्हाला पातळ जाड जसा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे पाणी घालू शकता. आता इथे आपल्याला घालायचं आहे थोडंसं गूळ, कारण इथे ना आपण गावठी टॅमॅटो घेतली होती आणि गावठी टॅमॅटोला कसा थोडासा आंबटपणा असतो. हे ऑप्शन आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर गूळ घाला, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. त्याचप्रमाणे इथे तुम्ही मीठसुद्धा बघा, म्हणजे मीठ कमी असेल तर तुम्ही इथे मिठाचा वापर पुन्हा करू शकता. आता इथे आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि 5 मिनिटासाठी आपल्याला हा टॅमॅटो सूप आहे हा शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनिटासाठी मी टॅमॅटो सूप आहे हा उकळून घेतला आहे आणि बघू शकता कलर देखील खूप छान आहे. त्याचप्रमाणे सूपला तरी देखील खूप सुंदर अशी आलेली आहे. इतका सूप सुंदर झालं आहे. भातासोबत खाण्यासाठी तर काय एक नंबर. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आज आपण कुठलंही म्हणजे कांदा किंवा कुठलीही आपण जास्त फोडणी न देता हा सूप बनवला आहे. झटकेपट असा हा सूप रेडी होतो. इथे आपल्याला थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करून घेऊया. नेहमी कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करायची, कारण जर का तुम्ही अशीच कोथिंबीर ठेवली तर वरती नंतर ती काळी पडते. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची इथे टीप आहे की मी ते गरम पाण्याचा वापर केला आहे. गरम पाणी जेव्हा आपण सूपमध्ये घालतो त्याची टेस्ट आहे ती अधिक वाढते. त्याचप्रमाणे जर का तुम्ही साधं पाणी घातलं तर त्याला सूपला टेस्ट आहे तेवढी येत नाही आणि चवसुद्धा बिघडते. आता इथे आपण गॅस बंद करूया आणि हा सूप आहे हा सर्व बाउलमध्ये सर्व करून घेऊया. भातासोबत खाण्यासाठी एक नंबर चवीचा असा टॅमॅटो सूप झाला आहे आणि जाडसरपणा बघू शकता इतका जाडसर असा झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खास भातासोबत खाण्यासाठी टॅमॅटो सूपची तुम्हाला रेसिपी दाखवली आहे. झटकेपट बनणारी आणि चविष्ट असा हा सूप रेडी होतो. तो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि हाईप नक्कीच करा. त्याचप्रमाणे कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. कारण आठवड्यातनं 2दा फक्त माझा व्हिडिओ येत असतो आणि तुम्हाला हा नक्कीच बघायला आवडेल. त्याचप्रमाणे भरपूर मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने आज टॅमॅटोचा सूप मी बनवला आहे तो माहिती मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद. आता इथे मी सर्वात महत्त्वाची टीप तुम्हाला सांगितली आहे की इथे टॅमॅटो सूप बनवताना एकदम बारीक असं टॅमॅटोची प्युरी, म्हणजे जे आपण वाटण बनवलं होतं ते सर्व एकदम बारीक असं त्याची प्युरी करून घ्या. त्याचप्रमाणे इथे गरम पाण्याचा वापर करा, म्हणजे हा सूप आहे हा खूप सुंदर आणि चवीला एक नंबर असा बनतो.